नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण हिवाळा विशेष मोड आलेल्या मेथीची भाजी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले इथे मी ही मोड आलेली मेथी घेतलेली आहे. ज्या पद्धतीने आपण मटकीला वगैरे मोड आणतो त्याच पद्धतीने याला सुद्धा मोड आणून घेतलेले आहे. आता लगेचच आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. सोबतच 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकलेले आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं सुद्धा अगदी बारीक कट करून टाकलेली आहे. तुम्ही या भाजीमध्ये आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता. मी नुसता लसूण वापरलेला आहे. लसूण थोडासा परतून झाला की कांदे टाकायचे आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे लांब चिरून यामध्ये टाकलेले आहे. कांदा सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा 3 ते 4 मिनिटं कांदा इथे मी परतून घेतलेला आहे. कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. याचा रंग बदलायला लागलेला आहे. आता इथे सुके मसाले टाकायचे आहे. तर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे. तुम्ही या जागी कुठलाही तुमचा साठवणीचा जो मसाला असेल तो वापरू शकता. मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथे टाकून घेतलेला आहे. आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मी हे शिजवून घेते. बघा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे. तर ही मेथी जी आहे ही मी 1 पाण्याने धुवून घेतली आहे. मेथी टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही मेथीची भाजी यामध्ये आपण टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे अजिबात कडू वगैरे होत नाही. पण तुम्हाला असं खायला थोडंसं कडू वाटत असेल तर यामध्ये अगदी थोडासा गूळ वापरू शकता. म्हणजे आंबट गोड चवीची ही भाजी बनवू शकता. मी इथे गूळ टाकलेला नाहीये. मसाल्यामध्ये मेथी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता गॅस जो आहे तो अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती सुरुवातीला 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा 5 मिनिटं झालेले आहे. भाजी जी आहे ती थोडीशी शिजायची आहे. पुन्हा 3-4 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे. आता भाजीला इथे पाणी वगैरे टाकायचं नाहीये. मेथी आपण धुवून घेतली होती त्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि टोमॅटोचं जे पाणी आहे त्यामध्येच ही शिजणार आहे. भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. बघा 3-4 मिनिटं पुन्हा ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. आता भाजी आपली रेडी झालेली आहे. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. मेथी जी आहे ती खायला गरम असते. म्हणजे मेथीचा गुणधर्म गरम असतो. त्यामुळे स्पेशल हिवाळ्यामध्ये ही भाजी जी आहे ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या जाते. बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही मोड आलेल्या मेथीची भाजी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.